आज बाबा घरी येणार आहेत. पण कालच सगळं घर छान आवरून ठेवले. आपण अजून काय राहिलं का बघितलं पाहिजे. अर्जुनचे कपडे, अर्जुन बारीक झाला असेल का? आता तू आला ना त्याला अगदी काळजीने खाऊ घालणार आहे मी. बाळा, तुझ्याबद्दल बाबांना कधी सांगायचं रे? आता अजिबात वेळ नाही जाऊ द्यायचा. आले आले सांगून टाकूया बाबांना. अर्जुनला सांगितल्यानंतर अर्जुन काय करेल? लई खुश होईल तो. लई आनंद होईल त्याला. तो तर अप्पे. हो बाबा. समजा नवीन दिसते या, पर इथं राहणारी माणसं जुनीच आहेत ना हो? नाही बाबा, मला नाही वाटत असं. अर्जा खर तर माझा एकुलता एक पोरगा आहे आणि आज तो घरी येणार आहे. तो हॉस्टेलवरनं परत याचा ना तर मला रातभर झोपच लागायची नाही बघ. सारखं वाटायचं तो कवा येईल कवा येईल. आज बी तो येणार आहे. पण काय बाबा? पर तो आल्यावर त्याच्याशी कसं वागायचं तीच कळ ना बघ. कसं वागायचं म्हणजे? बाबा, आपण प्रेमानेच वागायचं. हा ते आहे, पर तो आल्यावर काय घडलंच नाही असं वागलं तर? बाबा, अर्जुन तुरुंगात होता म्हणून असं वागत असेल. कुठल्या खात्रीनं म्हणतीस ग तू? बाबा, तुम्ही मला नका ना असे प्रश्न विचारू. बाळा, माझ्या डोक्यात जो गुत्ता आहे तोच तुझ्या डोक्यात चाललाय ना? हो बाबा, पण आपण अर्जुनशी प्रेमानेच वागू. अहो, त्याला असं वाटतंय की आपण त्याला नाकारलंय. ती आहे, पर आतनं आलं पाहिजे ना ग. बाबा, तुम्हाला माहितीये तुमचा सगळ्यात जास्त जीव अर्जुनवरच आहे. हा, पर तो आल्यावर कसं होईल काय माहित. बघू, होईल तसं होईल. हा, बाबा, अहो, अर्जुनला बाळाबद्दल कळाले की तो खुशच होणार आहे, माहितीये मला. पिऊ, आज भाऊजी येतील ना ग घरी? आधी कोर्टात घेऊन जातील आणि बेल मिळाली तरच सुटतील. असं नको ना बोलूस पिऊ. हो ना, भाऊजी घरी येणार आहेत म्हणून किती घाट घातलाय मी आज. आप्पीशी काही बोलणं झालं? नाही झालं बोलणं. मगाशी काहीतरी करत होती बघ ती. तिच्यासाठी किती अवघड आहे ना हे सगळं. आता भाऊजी सुटून आले की एकत्रच राहणार. ती स्वतः अवघड करून घेते. असं नाहीये रुपाली, आपल्या अर्जुनचं चुकलंय. अगं, झालं नाही का अजून? रुपाले, आवरा भरा भरा. मावशी, तुम्ही पण या की जरा मदत करा. आता गो बाया, माझं अख्खं आयुष्य गेलं हे सगळं करण्यात. आणि म्हण तुम्ही बी या. बरं रुपाले, सगळं आवरून झालं ना की मस्तपैकी गोड करा. काय करणार आहे आज? गुलाबजाम करते. काहीतरी चांगलं करायचं. शिरखंड करायचं, आम्रखंड करायचं. आम्रखंड खाऊशी वाटतंय का? मग हाताने कर आणि खा की. मला मस्त काम असतात. तुझ्यासारखी आईत बसून खात नाही. तिकडं बाहेर तोरणं लावायची, आवरायचंय. आणि बर का रुपाले, सगळ्यांना सांगते, आवरून झालं ना की मस्त पैकी साड्या नेसा. साड्या? मग अगं, आज आपला अर्जुन येणार हाय, मग सणच नाही का आपल्या घरात? मावशी, मी एक वेळ गोडा थोडासा समजून घेऊ शकते, पण साड्या पिढ्या जरा जास्तच होत नाहीये का? होय का? जास्त होतंय का? का ग?
बराबर. तू त्या आप्पीची मैत्रीण आहेस ना, तुला जास्तच वाटणार. कारण तिला बी आजचा दिवस सुटकात जावा असंच वाटत असेल. हे मावशी, अगं काय बोलतेस? तुला तुझं तरी कळतंय का? काय चुकीचं बोलते मम्मी? हा, कुठे ती दिसली का तरी तुम्हाला? मावशी, मी यासाठी म्हणते की त्यांना आज बेल मिळेल की नाही आपल्याला माहित नाहीये. अगो बया, म्हणजे त्या कलेक्टर मॅडमनी काय काडे बिड्या केल्या का काय त्याच्यात? नाही, असं काही नाही होणार मावशी. आज भाऊजी येतील घरी. खरंच ग बया रुपाली, तूच एकटी बघ गुणाची आहेस. तुला सगळ्यांचं पडलेलं असते. बर मावशी, जा आता बाहेर. आम्ही येतो नाश्ता घेऊन तुला. बर. ऐक रुपाली, पहिलं मला खायला घेऊन या बया. बया किती काम म्हणायची, उरकतच नाहीत काम अजिबात. काय केवढं करावं तरी. तुमच्या दोघींना असं वाटत नाही का आपण जरा आत्तीच करतोय म्हणून? अर्जुन भाऊजी येणार त्याचा आनंद नाही झालाय मावशींना. फक्त आपल्याला त्रास कसा करता येईल ना तेवढंच बघतायत. अगं पण आपण हे साजरं करतो, याचा अपर्णाला का त्रास होईल? रुपाली, पिऊ बरोबर बोलतीये. हे बघा, कुणाला काय वाटतंय ना ह्याच्यापेक्षा आपल्याला काय वाटतंय ना ते बघूयात आपण. आणि भाऊजी घरी येणार ह्याचा तुमच्या दोघींना आनंद नाही झाला का? मग तो करू ना आपण साजरा. आणि आप्पीचं काय? तिला वाटत असेल तर ती सामील होईल आपल्यात. हे बघ पिऊ, मला जे वाटलं ना ते मी बोलले. बरं ते राहू दे सगळं. चला पटकन नाश्ता घेऊन जाऊयात आपण, नाही तर मावशी परत दंगा करतील. चला. भाऊजी हे घ्या मावशी. मी आता सगळ्यांना सांगते, आज घरात सगळ्यांनी नवीन कपडे घालायचे. आज आपल्या घरात सण आहे. आणि ज्याला तोंड बारीक करून बसायचंय ना त्यांनी इथं नाही बसलं तरी चालल. मावशी, अर्जुनच्या नावानं किती खडे फोडतो हो तुम्ही? आणि आज सण काय या ठिकाणी? अरे तेव्हा चुकले मी, पण अर्जात अजिबात खोट नाही. अजिबात नाही. त्याचं ना कान भरत होतं कोण माझ्याबद्दल, आणि ते मला आता कळालंय. कोण कान भरते मावशी? सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही सांगा की, तुम्हाला माहिती आहे ना? हॅलो, हा बोल. नेत्यात कार ज्याला? हा आलोच मी. निघतो लगेच. हा. कुठं नेत्यात रे? कोर्टात. मी जाऊन येतो, बघतो जरा. हा, जा बाबा जा. आज आपला अर्जुन लवकरात लवकर घरी आला पाहिजे बघ. मावशी, सरडा सुद्धा एवढ्या पटकन रंग बदलत नाही हो. ए गप रे. जा सुजा, जा लवकर. हा काय बया, भावासाठी खाल्लं बी नाही लेकरानं. नाश्ता महत्वाचा का भाऊ? आत्ता त्याला सगळ्यात जास्त आपली गरज आहे. म्हणजे मला तरी वाटतंय बरं का. आज मुंबईला बोलवलं होतं मला, नाही गेलो मी. बघा, शेवटी रक्ताची नाती ती रक्ताची नातीच असत्यात. काय गप्पे, तू नाही जाणार का? मी आता तोंडातून काही शब्द फुटत नाही का? काय ते मी करते लगेच. हा, तिला ऑफिस असेल आज. हा बराबर. कलेक्टर मॅडम आहे ना, लई काम असणार. पण मी म्हणते तू जाऊच नको. तू गेली ना की नक्की तिथं काहीतरी उलट पालट करशील. अप्पे, तुला जे वाटतंय ना ते कर. उगाच कोणाचं बी ऐकू नकोस. नव्हतं गो बाया, नाहीतर कवा ती कोणाचं ऐकती. या मावशी, अर्जुनला अटक झाल्यापासून बघतोय मी, तुम्ही अपर्णाला का असं बोलत असता? अरे देवा, आता हे बघा, अपर्णा आणि आमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नका. हो सर. तू थांब रे. कळलं का मावशी मी काय म्हणालो ते? आणि काही झालं तरी अपर्णा या घरची सून आहे,
तुम्ही पाहुण्यासारख्या राहा, सारखी आठवण नका करायला लावू. आणि हे असं अपर्णाला टोमणे मारत बसण्यापेक्षा तुमचा मुलगा तुम्हाला का सांभाळत नाही हे बघा जरा. अहो काय चुकीचं बोललो मी? आणि अपर्णा, तू पण असं ऐकून घेत जाऊ नकोस. इथं मी माझ्या बहिणीसाठी राहते. करतात फाडा तिकडं, काय बी करा. झाला गोंधळ तुमचा. मावशी, जाऊ दे त्यांना. अपर्णा, तुला जायचंय का? सर, अप्पे, मला असं वाटतंय की तू गेलं पाहिजेस. पिऊताई अगं, अप्पे, जे काय होईल शिक्षा दोघांना भोगायला लागणार आहे. पिऊते माझी इच्छा आहे, पण चला मग, किमान आज तरी चला. अपर्णा, जा तू, बरं वाटेल त्याला. काय हो, तुम्ही कशाला त्या मावशींच्या नादी लागता? नाही, बरंच झालं ते. नाहीतरी जरा जास्तच करत होते आजकाल त्या. किती वाईट विचार आहेत रे ह्या बाईचे. जाऊ दे, एवढा नको करू विचार. अर्जुन येणार आहे, आपण तयारीला लागूया. चला. अर्जुन साहेब जिंदाबाद. 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 अर्जय, काय टेन्शन नको घेऊ, तुला बेल मिळणार म्हणजे मिळणार. अहो पण त्यांची बायकोच तर कलेक्टर आहे ना, ती नाही का सोडवणार त्यांना? ओ दादा, तिनेच आत टाकलंय, ती कसली बाहेर काढती? अरे अर्जुन दादा, ये की लवकर, अख्खं गाव वाट बघतंय तुला वर्दीत बघण्यासाठी. येणार भावा, 100% येणार. आपला शेषाल लवकर परत येणार. अर्जुन साहेब जिंदाबाद. अर्जुन साहेब जिंदाबाद. अर्जुन साहेब जिंदाबाद. जय हिंद मॅम. या कलेक्टर मॅडम, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. अरे तुम्ही कब का बसला? घोषणा द्या. अर्जुन साहेब, अरे काय घाबरता काय? द्या घोषणा. अर्जुन साहेब, अर्जुन साहेब. चिंचुके, मिसेस कशात तुमच्या? ती बरी आहे आता. अर चिंचुके, अहो तुम्ही काय करून बसलाय? कलेक्टर मॅडम सगळं नियमानुसार पाहिजे, माहित नाही का तुम्हाला? तुम्ही अर्जुनला बेड्याच नाही घातल्या. बेड्या घाला. अहो साहेब, मला नाही, मॅडमला सांगा काय असेल ते. सॉरी मॅडम, मी साहेबांना नाही बेड्या घालू शकत, कारण मला माहिती तू कुठं पळून नाहीत जाणार. चिंचुके, घाला बेड्या, नाही तर बेड्या घातल्या नाही म्हणून माझी बेल कॅन्सल करेल कोणतरी. अहो दादा, जास्त म्हणू नका, तसं काय नाही. डिपेडॉन, तुमचा विषय वेगळा आहे. इथं कलेक्टर मॅडमचे नियम लय वेगळे आहेत. घाला चिंचुके, घाला बेड्या.
मॅडम, तुम्ही ज्या आरोपींना भेटायचं म्हणाला होता ते सगळे रेडी आहेत. तुमचे नवीन PA गायतोंडे ते तुमची वाट बघतायत. मी जसं सांगितलंय तसं झालंय ना. मला त्यांच्या हातात बेड्या नकोय, मला त्यांना मोकळं भेटायचंय. येस मॅडम, तुमच्या सगळ्या ऑर्डर्स फॉलो केल्या गेल्यात. बाबर, मॅडमना रूम दाखव. बेड्या फक्त माझ्याच हातात पाहिजे वाटतं कलेक्टर मॅडमला. तुम्ही नवीन PA का? येस मॅडम, गुड मॉर्निंग. मी तुमचा नवीन PA वासू गायतोंडे. बरं, आजच रुजू झालात? होय, साताऱ्याला येण्याची खूप इच्छा होती, ती आज पूर्ण झाली. तशा खूप इच्छा असतात म्हणा. आपलं गालिब म्हणालाच आहे. गालिब? हो, हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान, लेकिन फिर भी कम निकले. अरे वा, तुम्हाला हे सगळं माहिती आहे म्हणा की. हो मॅडम, खरं तर गालिबांकडेच जन्म घ्यायचा होता, पण गायतोंडेंकडे झाला. पण मग तुम्हाला या सगळ्याची आवड आहे, मग हा जॉब का करताय? आवड पोट नाही ना भरत, आणि आवडीचं रूपांतर जॉब मध्ये करू नये बघा. नाही नाही, मला नाही वाटत असं. कलेक्टर होणं ही माझी आवड होती आणि मी तोच जॉब करतेय. मी माझ्या आवडीचंच तर काम करते की. बरं, तुम्हाला हे जे काही करायचं ते करा, पण कामात हलगर्जीपणा नको. येस मॅडम, नक्कीच. मी शिर्केंशी बोलून घेतलंय आणि कामही समजून घेतलंय. बरं, तुम्हाला ज्या कैद्यांना भेटायचं होतं ते आत बसले. चला आतमध्ये. या बसा. बसा. या आपल्या जिल्ह्याच्या कलेक्टर अपर्णा सुरेश माने यांनीच तुम्हाला मुद्दाम इथे भेटायला बोलवलं. नमस्कार. नमस्कार. या की तुमच्यातला एक जण इथे समोर बसा. बसा. अहो बसा. मी स्वतःच तुम्हाला इथे बोलून घेतलं, आणि खरं तर मला तुम्हाला तुरुंगात बेड्यांमध्ये भेटायचं नव्हतं. मला असं समोरासमोर भेटून बोलायचं होतं तुमच्याशी. का पण? कारण मला तुमची बाजू जाणून घ्यायची आहे, आणि मी अशी आशा करते की तुम्ही मला सहकार्य कराल. नक्कीच करते. आज खुद्द कलेक्टर मॅडम त्यांना 1 on 1 भेटायला आले. त्यांचं नशीबच खुलले. हो, आम्ही नव्हतं म्हणलं. गायतोंडे, थांबा जरा. तुम्ही हे सगळं का केलं हे जाणून घ्यायचंय हो मला. मॅडम, मला आमच्यासोबत फोटो काढायचा ना, तो घ्या काढून. म्हणजे तुम्ही पण मोकळे आणि आम्ही पण मोकळे. कशाला बघच नाटक करताय? नाही नाही, 1 मिनिट. मला फोटो नाही काढायचे, मी खरंच विचारतेय तुम्हाला. तुम्हाला सांगून काय उपयोग आहे? आमची शिक्षा कमी करणार आहात का? नाही नाही, शिक्षा नाही कमी होणार, पण हे गुन्हे कसे कमी होतील यासाठी काहीतरी. तुमच्या एकट्याच्याने काय होणार नाही मॅडम. आजवर हेच होत आले आणि हेच होत राहणार. पण आपण प्रयत्न तर करू शकतो ना. दादा, तुम्ही काय केलं होतं? तो सोनाराचं दुकान फोडलं होतं. घरात पैसे नव्हते, जमीन सावकाराकडे गहाण होती, घरात म्हातारी आई, जवळ काहीच नव्हतं. लेकरा बाळांचे हाल होत होते. आणि मग तुम्ही पोलिसात नाही गेलात? हो मॅडम, कुठनं आलाय तुम्ही? पोलिसांचा सावकाराचं आधीच ठरलेलं असतं सगळं. आमच्या व्याजातनं त्यांचा हप्ता जात असतोय. 1 मिनिट, सगळेच पोलीस असे नसतात. काय बोलताय मॅडम? अहो, तुमचा स्वतःचा नवरा लाच घेताना पकडलाय. तुरुंगात पेपर येतो.